नमस्कार, मी मुश्ताक खान. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आहे आपलं मॉर्निंग बुलेटिन. सलाम महाराष्ट्र. आणि प्रेम, करुणा, दया या मूल्यांचा संदेश देणारा येशूचा आज जन्मदिवस आहे, म्हणजेच ख्रिसमस. आणि त्यानिमित्तानं आपल्याबरोबर बांद्र्याहून आमची रिपोर्टर आहे शिल्पा गाड. आणि पुण्याहून आपल्याबरोबर आहेत तरुण संघाचे कलाकार. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ते ख्रिसमस कसा साजरा करतात. मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये रात्री ख्रिसमसच्या निमित्तानं मेणबत्त्या लावून ख्रिश्चन बांधवांनी येशूची प्रार्थना केली. महालक्ष्मी येथील चर्चतर्फे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मदत म्हणून 35,000ची मदत देण्यात आली. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ख्रिसमस सणात उत्साह थोडा कमी प्रमाणामध्ये जाणवतोय. आणि बांद्र्याहून आमची रिपोर्टर शिल्पा गाड आपल्यासोबत आहे. तिथं पाली हिल इथं चर्चच्या तिथे कशा पद्धतीने ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू आहे ती आपल्याला सांगते. शिल्पा, काय सांगशील, कसा ख्रिसमसचा उत्साह जाणवतोय? वसुंधरा, मी आता आहे ते सेंट मेरी चर्च आहे. इथे तू माझ्या मागे बघू शकशील. माउंट मेरीचं हे जे चर्च आहे, या चर्चमध्ये मी आता आलेले आहे. यंदा मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच चर्चेसना असे आदेश देण्यात आलेले होते की जी सजावट किंवा जे काही तुमचं सेलिब्रेशन असेल ते थोडं कमी करा. त्यानुसार कुठच्याही चर्चमध्ये फारशी रोषणाई दिसत नाहीये. मात्र हे जे सगळे ख्रिस्ती बांधव आहेत ते आज सकाळी चर्चेसमध्ये आलेले आहेत. माझ्याबरोबर आहेत शेली कॅब्रॉल. आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, मला सांगा की तुम्ही मासला येता, म्हणजे नक्की मास म्हणजे काय? मास म्हणजे येशू ख्रिस्ताला आम्ही भेटायला येतो आणि त्यात आम्हाला लई आनंद भेटतं. मास ऐकल्याबरोबर आमच्या जीवालाही शांती भेटते. असं वाटतं की सगळं काही भेटलं. बरं, मला सांगा की ख्रिसमस तुम्ही कसा साजरा करणार आज दिवसभरात? आज दिवसभरात आम्ही पहिला मासला येतो, त्याच्यानंतर आम्ही मुलाबालांना काही त्यांना जे आवडत ते देतो आणि मग आम्ही सगळे नातेवाईकांकडे भेटवायला जातो किंवा ते आमच्या घरी येत आहेत. बरं, ख्रिसमससाठी काही स्पेशल डिश वगैरे करता का तुम्ही? असं म्हणजे स्पेशल डिश नेवरी बिवरी तर असतेच आणि मटण चिकन विकेन सगळं करतो आणि मग ते सेलिब्रेशन तर ड्रिंक्सवरच असतात आमच्या. बस. बरं, मला दुसरा असा प्रश्न विचारते की या मुंबईत दहशतवादी हल्ले झाले त्याच्यानंतर यंदा ख्रिसमसचं सेलिब्रेशन थोडं कमी आहे, तर तुम्ही मग कसा घरी साजरा केला? गेल्या वर्षी कसा केला होता? गेल्या वर्षी आम्ही धूमधमाने केलेला होता. लाईट्स बीट सगळ्याकडे होते. इथे मला थोडा कमती म्हणजे लाईट बीट याने दुःख दाखवण्यासाठी. नक्कीच. धन्यवाद IBN लोकमतशी बोलल्याबद्दल. नक्कीच वसुंधरा, जसं शेली मॅडमनी सांगितलं तसं की यंदा सगळ्याच ख्रिस्ती बांधवही मुंबईकरांच्या या सगळ्या दुःखात सहभागी झालेत. मुंबईतल्या कुठच्याही चर्चवर फारशी रोषणाई दिसत नाहीये. एकंदरच या सगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्या चर्चेसने, फादर्सनी सांगितलेलं होतं की रोषणाई कमी करा, सजावट कमी करा. जे ख्रिसमसचे क्रेप्स असतात तेही अनेक ठिकाणी प्रचंड रोषणाई केली जाते, पण तीही यंदा दिसत नाहीये. वसुंधरा, शिल्पा, काय सांगशील, सध्या चर्चच्या तिथे किती आपले ख्रिस्ती बांधव आलेले आहेत? वसुंधरा, चर्चचे एकूण ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत अशी असते की रात्रीचा जो मास असतो, जो काल रात्री 12 वाजता झाला ख्रिस्त जन्माच्या वेळचा, तो खूप महत्वाचा मानला जातो. आज असतात जे मास असतात ते सकाळपासून सुरू होतात. एक 6:30 असतो, 8:30ला एक मास असतो, 9ला एक मास असतो. हे मास प्रत्येक चर्चच्या वेगवेगळ्या वेळेनुसार ठरवले जातात. आणि मग तेव्हा हे जे सगळे ख्रिस्ती बांधव असतात ते काही बांधव जे असतात ते सकाळी येतात. आज जवळपास या चर्चचं म्हणशील तर जवळपास एक 500 ख्रिस्ती बांधव आता इथे आलेले आहेत. दिवसभरात चर्चेसमध्ये लोकांची रीग लागलेली असते, पण ही जी गर्दी असते बांधवांची ती साधारणपणे एक दुपारनंतर ही जी संख्या असते ती वाढते. वसुंधरा, नक्कीच शिल्पा, एकंदरीत तू सांगितलंस की 500 लोक तिथे आलेले आहेत. लोकांची जी गर्दी आहे ती ठिकाणी आहे आणि काय काय करतात ते त्या ठिकाणी? मुश्ताक, जसं मगाशी शेली मॅडम आपल्याला म्हणाल तसं मास हे जे असतं म्हणजे फादर जे असतात ते लोकांना काही माहिती देतात, प्रवचन देतात. हे जे प्रवचन असतं ते दरवर्षी अपडेटेड नवीन स्वरूपात असतात. एक संदेश दिला जातो आणि ख्रिस्ती बांधवांमध्ये या संदेशाचं महत्त्व खूप असतं. त्यामुळे मासला उपस्थित राहणं हे सगळेच बांधव खूप महत्त्वाचं ठरतात. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट असते ती कॅरल सिंगिंग असते, म्हणजे संगीत वादन असतं. तेही या मासच्या निमित्ताने केलं जातं. एक साधारण अर्धा ते पाऊण तासाचा असा हा सोहळा असतो आणि त्यानंतर मग हे जे सगळे ख्रिस्ती बांधव असतात ते आपापल्या घरी जातात आणि मग नाताळ साजरा करतात. मुश्ताक,
अगदी खरं आहे शिल्पा. एकूणच सगळ्याच ख्रिस्ती बांधवांसाठी या मासला उपस्थित राहणं खूप महत्वाचं असतं, कारण हा जो संदेश दिला जातो तो संदेश त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो. तू आमच्यासोबत अशीच राहा, आम्ही तुझ्याकडून अधिक माहिती घेत राहू. पण आज आपल्यासोबत पुण्याहून आहे स्नेहल शास्त्री आणि तिच्यासोबत मायकेल साठे आहेत, जे ख्राइस्ट चर्च तरुण संघाचे सेक्रेटरी आहेत आणि प्रोटेस्टंट पंथाचे आहेत. या संघाचे अनेक कार्यक्रम चालतात ते आपण बघणारच आहोत. पण आधी स्नेहलशी आपण बोलूया. स्नेहल, काय सांगशील, पुण्यामध्ये कशा पद्धतीने ख्रिसमस साजरा केला जातोय? सगळ्यात पहिल्यांदा IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना विश यू मेरी क्रिसमस. आणि पुण्यामध्ये सध्या खूप थंड, म्हणजे सकाळी सकाळी थंडी आहे आणि आज क्रिसमस आहे, तसं शाळांना सुट्टी आहे. त्याच्यामुळे सगळे जे मॉल्स आहेत ते गच्च भरलेले आहेत, कारण तिथे सकाळपासूनच क्रिसमससाठी म्हणून तिथे सगळी रोषणाई केलेली होती. आज सकाळी, काल रात्रीपासूनच हा सगळा उत्साह सुरुवात दिसत होती, हा उत्साह दिसत होता. आणि मेन म्हणजे इथे जे सगळे चर्च आहेत तिथे रात्रीपासूनच काल एकदम गर्दी होती आणि रात्रीपासूनच सगळीकडे कॅरल्स किंवा येशू ख्रिस्तासाठी जी सगळी गाणी गायली जातात ती गायली जात होती, प्रार्थना म्हटल्या जातात. आणि एकंदरीतच इथे सगळं वातावरण जे आहे ते एकदम प्रसन्न आहे वसुंधरा. आणि महत्वाचं म्हणजे आज सकाळी सगळेजण, आता ते येशूला, आपले जे गेस्ट आहेत ते पण सकाळी थोडेसे प्रार्थना करत होते, त्याच्यामुळे थोडेसे पोहोचू शकले नाही, पण ते पोहोचताच आहेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की येशू आणि सांता हे दोघंही शांतीचा संदेश घेऊन येत असतात. तसाच शांतीचा संदेश आपण सगळ्या प्रेक्षकांनाही देणार आहोत, म्हणून ते जस्ट पोहोचतायत, आपण त्यांची वाट बघतोय. पण तरी सुद्धा हा शांतीचा संदेश आपण IBN लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा म्हणूयात की वी विश यू मेरी क्रिसमस. अगदी खरंय, तू सांगितलं स्नेहल त्याप्रमाणे की आज शांतीच्या आणि अहिंसेच्या शिकवणीची खूप गरज आहे, जो येशूने दिला होता. मायकेलसाठी येणारच आहेत एक प्रार्थना आठवून, आणि त्यांच्यासोबत खूप मोठ्या कलाकारांचा संघ आहे, त्यांची गाणी आपण ऐकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं IBN लोकमतच्या दर्शकांना आपण सांगूया की त्यांच्यासोबत सांता क्लॉज सुद्धा आहे. तो काय भेटी आणतो, काय गिफ्ट देतो, आपल्याला बघायचंय. पण स्नेहल, एकूणच आता आपण शिल्पाकडून सुद्धा जाणून घेतलं की सगळे जे फादर आहेत किंवा चर्चचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ख्रिसमस खूप बडेजाव न करता, खूप रोषणाई किंवा झगमगाट न करता थोडासा साधेपणाने साजरा करा, कारण एकूणच मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा थोडंसं सावट याच्यावर दिसतंय. पुण्यामध्ये काय आहे सांगशील? नक्कीच पुण्यामध्ये, मुंबईनंतर पुण्यामध्ये सुरक्षा व्यवस्था तेवढीच चोख ठेवण्यात आलेली आहे. आणि जसं सांगितलं गेलेलं आहे की अगदी साध्या पद्धतीने हा क्रिसमस जो आहे तो साजरा करा. तरी सुद्धा थोडंसं एक सण किंवा या दहशतवादी कारवाया होत जरी राहिल्या तरी सुद्धा आम्ही आमचं जे काही आहे लाईफस्टाईल आहे किंवा आम्ही आमचं जगणं थांबवणार नाही, या गोष्टीमुळे आम्ही थांबणार नाही. आणि कुठेतरी हा धडा त्यांनाही मिळाला पाहिजे, या एका कारणासाठी म्हणून का होईना, पण आज सगळेजण जसं दिवाळी दसरा साजरा करतात हिंदू लोक, तसंच ख्रिश्चन बांधव जे आहेत ते इथे साजरा करतात. आणि त्यांच्यासाठी नक्कीच ही दसरा दिवाळी सारखाच हा सण असतो. त्यांचंही म्हणणं आहे की उद्या 1 महिना पूर्ण होतं या सगळ्या दहशतवादी कृत्यांना, पण त्यांच्यासाठी जे शहीद झाले त्यांना नक्कीच आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा क्रिसमस साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. म्हणून प्रत्येक चर्चच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पोलिसांनीही सज्ज ठेवलेली आहे. आणि एकंदरीतच हा जो उत्साह आहे हा तसाच शांततेत पार पाडला जावा. आणि क्रिसमस, येशूचा जो जन्म झालेला होता तो सुद्धा या शांततेसाठी झाला होता. म्हणून सगळ्यांचं एकंदरीत एकच म्हणणं आहे की जो सांता येतो, जो गिफ्ट देतो, त्या ह्याच्यानी एक समाधान जे मिळतं आणि त्या दृष्टीने एक देण्याची जी भावना असते, तर ही पुढे तशीच चालू राहावी, यासाठी प्रत्येक ख्रिश्चन बांधव आज संदेश देतोय. वसुंधरा. नक्कीच स्नेहल, म्हणजे एकंदरीत वसुंधरा सगळे, म्हणजे सगळ्या ठिकाणी साधेपणानेच क्रिसमस साजरा होतोय. खरंय खरंय. आणि स्नेहलनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली की जरी थोडंसं दहशतवादी हल्ल्याचं सावट असलं तरी सुद्धा क्रिसमस हा ख्रिश्चन बांधव साजरा करतात आहे, कारण त्यांच्यासाठी तो खूप महत्वाचा सण आहे. आणि त्याच्यातून हाही संदेश द्यायचा आहे की जीवन सुरू राहणार आहे, आमची आशा, आमची उमेद कायम आहे. या कुठल्याही हल्ल्यानी ती आशा कुठेही कमी होणार नाहीये. आपल्याला स्नेहलकडून जे मायकेल साठे येणार आहे त्यांच्याकडून आपल्याला गाणी सुद्धा ऐकायची. शिल्पा आपल्यासोबत आहे मुश्ताक. नक्कीच, पण इथे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.